नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, येत्या 22 जून 2024 ला टोमल काकू जिथे राहतात तिथे महाराष्ट्र मंडळाने लेझिम आणि ढोल ताशाचा कार्यक्रम ठेवला आहे 8 ते 11 वाजेपर्यंत। तर ह्या कार्यक्रमामध्ये टोमल काकू देखील सहभागी आहेत। त्या दिवशी बघा, टोमल काकू मीटिंगला गेल्या होत्या एकट्याच, तर त्या याच मीटिंगला गेल्या होत्या। काकूंना वाटते आपल्याला कोणी स्टोरी मध्ये टॅग केलं आणि आपण ते ऍड बॅक नाही केलं तर लोकांना समजणारच नाही। पण आपण थोडीच काकूंच्या अडाणी अंधमंद भक्तांसारखे आहोत। आपल्याला त्यांच्यासारखी थोडी त्याची लिंक दे त्याची लिंक दे सांगण्याची गरज आहे। आपण सगळं काही स्वतःच शोधून काढतो। आजकाल ना या टोमल काकू व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिस साठी जात नाही, पण लेझिम प्रॅक्टिसला न चुकता जातात आणि त्यामुळे काकूंची खूपच धावपळ होते। आणि त्यामुळेच आजकाल टोमल काकू खूपच निस्तेज आणि मरगळलेल्या दिसतात असं मला तर जाणवलंच आहे। पण काकूंचे अंधमंद भक्त पण त्यांना आता कॉमेंट मध्ये सांगतायत। आणि जसं की मी गेल्याच पॉडकास्ट मध्ये बोलली होती, या काकूंनी किती ब्रँडेड क्रीम्स यूज केले ना तरी त्या क्रीम्सचा काकूंवरती काहीच फरक पडणार नाही, कारण काकूंचं मनच एकदम कुचकं आहे। जसा काकू विचार करतात तसंच त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते, त्यामुळे काकू नेहमी निस्तेज आणि मरगळलेल्या असतात। आता बघा मंडळी, मी एवढे दिवसापासून एक मुहूर्त काढतेय की काकू आता नऊवारी नेसतील, पण काकूंनी काय ती नऊवारी नेसलीच नाही। पण आता नक्कीच बघा, ती लाल भडक नऊवारी 22 तारखेला नेसतील। आणि तसं पण ढोल ताशा किंवा लेझिम आहे म्हटल्यावर काकू जीन्स टॉप तर नक्कीच नाही घालणार। मग काय, आता नवीन तर एकच आहे ना त्यांच्याकडे, ती लाल भडक नऊवारी। पण हा, या काकू ना अमेझॉन वरून 400-500 रुपयाची रेडीमेड नऊवारी देखील मागवतील किंवा दुसरी साडी मागवतील आणि ती नेसून जातील। या काकूंचा ना काहीच भरोसा नाही बाबा। पण एवढं मात्र खरं आहे की त्या दिवशी नक्कीच या काकू ती लाल भडक नऊवारी किंवा साडी नेसतील। काय झालं हो टोमल काकू, तुम्हाला माहिती आहे का, मी तुमच्यासारख्याच एका स्वयंघोषित पॉझिटिव्ह सॉरी कपटी योद्धाकडून ऐकलं होतं की तुम्ही आमच्यामुळे नऊवारी नेसत नाही आहात, आम्हाला तुम्ही घाबरता का हो काकू? आम्ही काय केलं बरं तुमचं? मी तर उलट तुम्हाला सांगते की नेसा ती नऊवारी। हो काकू, मी तर उलट तुम्हाला मुहूर्त पण सांगितले होते की तुम्ही ह्या तारखेला नेसा, त्या फंक्शनला नेसा, पण तुम्ही तर ती नऊवारी नेसलीच नाही। तुम्हालाच प्रॉब्लेम आहे। आणि तसं पण काकू, आम्ही तुम्हाला सांगितलं आहे का तुम्ही ती नऊवारी नका नेसू? तुम्ही ती नऊवारी नेसा नाही तर नका नेसू, पण तुम्ही जे खोटेपणा करून तुमची इमेज खराब केली आहात ना, ती तर काही केल्या आता सुधारायची नाही। आणि एक सल्ला देऊ का काकू तुम्हाला, तुम्ही आमच्या विरुद्ध ज्यांना व्हिडिओ बनवायला सांगताय ना, जरा त्यांना तरी खरं सांगत जा हो। कारण काय आहे ना काकू, उगाच आपला फेकाफेकी त्यात पण तुम्ही करताय। आम्ही किती खरे आहोत बघा, आम्ही किती चांगले आहोत, विनाकारण आम्हाला खेचलं जाते। ही सगळी जी नाटकं करताय ना काकू तुम्ही, ती खरंच खूप चुकीची आहेत माहिती आहे का? कारण काय आहे ना, काही स्क्रीनशॉट्स, अरे काही तर नाही म्हणता येणार, असे बरेचसे स्क्रीनशॉट्स आहेत माझ्याकडे। आणि जर मी ते बाहेर काढले ना तर जेवढे व्ह्यूज येतात ना काकू तुम्हाला तुमच्या अंधमंद भक्तांकडून, तर ते अंधमंद भक्त पण तुमचे व्हिडिओज बघणं सोडून देतील। काय आहे ना काकू, वेळच तुमच्यासारख्या लोकांना उत्तर देईल। ज्या देवाचं नाव घेऊन करताय ना हे सगळे धंदे, तो देव कसा तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे ना लवकरच, ते बघत राहा तुम्ही आता। आणि बरं का टोमल काकू, याला धमकी अजिबात समजू नका, प्रेमाचा सल्ला समजू शकता तुम्ही। त्यामुळेच ना प्रेमाने सांगते मी तुम्हाला, त्या उंदीर घुशीच्या कट कारस्थानामध्ये तुम्ही शामिल आहात ना, त्याच्याने तुम्हालाच अजून प्रॉब्लेम होऊ शकतो। ती कुचकी बाई तर ना आहेच बदनाम हो स्वतःच्या थोर कामामुळे, ती तुम्हाला पण आता घेऊन डुबण्याचं काम करते। वेळीच सावध व्हा काकू। शनिवारी टोमल काकू तेच त्यांचं मरगळलेलं तोंड घेऊन आल्या कॅमेरासमोर आणि लगेच त्यांचं सुरू झालं, नमस्कार मंडळी, जुन्या दिवसाच्या जुन्या सुरुवातीत तुमचं स्वागत आहे। टोमल काकूंचं असं म्हणणं आहे की शनिवारी त्या डीप क्लिनिंग करतात। आता डीप क्लिनिंग म्हणजे काय, तर रोबो ऑन करतात। अरे हो, रोबोवरनं मला आठवलं, तो कपटी योद्धा असं पण बोलत होता की काकूंकडे एवढ्या मशीन आहेत म्हणून काय झालं, पण काकूंना त्या मशीन्स पण चालू करायला लागतात, किती मेहनत लागते त्यासाठी। आता नुसतं बटन दाबण्यात कसली आली आहे मेहनत, हे त्यांच्या अंधमंद भक्तांना आणि त्या कपटी योद्ध्यालाच माहिती। खरं तर यावरूनच समजते ह्या अंधमंद भक्तांनी आणि त्या कपटी योद्ध्याने कधी हे स्वतःच्या आयुष्यात बघितलं नसेल, त्यामुळे या काकू जे काही दाखवतात ते बघून यांचे डोळे फिरतायत। यांना वाटते बापरे किती काय आहे हिच्याकडे, ही तर बाहेरगावी राहते आणि म्हणूनच लोक हिच्यावरती जळतात।
त्यामुळे काय आहे ना मंडळी, या अडाण्यांची थिंकिंगच एवढी आहे. जेव्हा हे अडाणी स्वतःच्या आयुष्यात त्या मशीन्स यूज करतील किंवा बाहेरगावी जातील ना, तेव्हा त्यांना समजेल की यात वाव असं काहीच नाही आहे. आणि तसं पण काय आहे ना मंडळी, आपण आपल्या पर्सनल लाईफचा या लोकांसारखा इथे बाजार नाही मांडत ना, त्यामुळे ते दिसण्यात येत नाही. आणि या अडाणी लोकांना हे सांगून उपयोग देखील नाही. जाऊ दे, बिचारे पहिल्यांदा असं काही बघतात, त्यामुळे बघून त्यांना नवीन वाटते. आपण कसं आताच्या काळात जगतोय, आपल्यासाठी हे काही नवीन नाही आहे. टोमल काकूंना बर्थडे पार्टीला जायचं होतं म्हणून घाईघाईमध्ये त्यांनी स्वयंपाक केला होता. आता काकूंचं जेवण म्हणजे भातुकलीचं जेवण असते, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 2-4 दिवसा अगोदर टोमल काकूंच्या व्हिडिओ खाली कॉमेंट्स आल्या होत्या की त्या शैलाची हेअरस्टाईल वेगळी करत जा. तर काकू बोलल्या होत्या की नाही, तिला असेच आवडतात केस. आणि आता बर्थडे पार्टीला जेव्हा हे लोक जात होते तेव्हा काकू तिचे केस विंचरत होते आणि काकूने एक वेगळी हेअरस्टाईल केली होती. तेव्हा बनोज काकांनी त्या शैलाला विचारलं होतं की शैला, तुला कशी हेअरस्टाईल आवडते? तेव्हा ती मुलगी बोलली होती, मला नाही माहिती. खरंच मंडळी, मुलंही देवाघरची फुलं असतात. जे काही आहे ते नेहमी खरंच बोलतात. आता यावरूनच समजतंय या टोमल काकूंना सगळं खापर त्या चिमुकलीवरती फोडतात. खरं बोलू तर या काकूंना कोणतीच गोष्ट येत नाही किंवा यांना करायचा आळस येतो. त्यामुळे काय करतात ह्या, तर लगेच त्या मुलींना पुढे करतात. टोमल काकू नाचत नाचत बर्थडे पार्टीला तर गेल्या होत्या, पण तिथे त्यांना परमिशन दिली नव्हती शूट करण्याची. म्हणून काकूने आधीच सांगितलं की मी तिथे जाते, पण मी तिथे शूट नाही करू शकत. टोमल काकूंना मैदा आवडत नाही हे तर आता जगजाहीर आहे. मैद्याचे पदार्थ न खाणाऱ्या काकूंने नाश्त्याला व्हेज पफ बनवले होते. आता अंधमंद भक्त नाही ते तो कपटी योद्धा येईल आणि बोलेल खाऊ दे ना, ती क्वांटिटी मध्ये खाते, तिचं वजन नाही वाढत त्याच्यामुळे. तर मला यांना विचारायचं आहे, तुम्हाला हे नाही दिसत का की तिनेच सांगितलं होतं की तिला मैद्याचे पदार्थ आवडत नाही, ती अवॉइड करते खायला. मग जर आता तिला आवडत नाही तर तिने ते खायला पण नाही पाहिजे ना. आता मंडळी तुम्हीच सांगा, कोणता पदार्थ आपल्याला आवडत नसेल तर आपण तो खाणार आहोत का? तर नाही. आपल्याला जो पदार्थ आवडत नाही तो आपण मुद्दामून म्हणून कशाला खाणार आहोत? आता सध्या काकूंकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे ना, म्हणून काकूंने काय केलं तर काकू गेल्या होत्या गार्डन दाखवायला. या आधी कधीच त्यांनी ते गार्डन दाखवलं नव्हतं ना, म्हणून. ह्या टोमल काकू काय दाखवतील नी काय नाही, तिथे बटरफ्लाईज दाखवत होत्या. मागे तो पत्रास्टेवाला बघा नाशिकला जाऊन लव बर्ड्स दाखवत होता, तशाच या जगा वेगळ्या काकू आहेत. आता यांच्या अंधमंद भक्तांनी तर ते पण बघितलं नसेल, त्यामुळे अडाणी लोकांना याचं देखील कौतुक वाटलं. एक बटरफ्लाय टोमल काकूंच्या हातावर उडत उडत आलं तर काकू कन्फ्युज झाल्या होत्या. काकू बोलल्या की बटरफ्लाय बसलेली आहे की बसलेला आहे मला माहिती नाही. आता मंडळी या काकूंना जरा उत्तर द्यावं माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये. कारण काय आहे ना, मी काही बोलली की काकूंपेक्षा अंधमंद भक्तांना जास्त मिरच्या झोमतात. त्या गार्डन मध्ये विविध प्रकारच्या जास्वंद होत्या, तर टोमल काकू त्या देखील दाखवत होत्या. मंडळी मागे मी ते 2019 ला काकू 19 बोलतात असं बोलली होती ना, त्यावर मला एका ताईने सांगितलं होतं की काही काही जागांवर असंच बोलतात. तर काकू 2019 ला जर्मनीला बर्थडे सेलिब्रेट करायला गेल्या होत्या. काकूंनी तर ती स्टोरी सांगून सगळ्यांना बोर केलं होतं. काकू सांगत होत्या की शैलाचा बर्थडे इथेच आम्ही साजरा केला होता, तेव्हा खारी पण होती. आता ती मोठी आहे तर ती असणारच ना तिथे. काय लॉजिक आहे सांगण्यात, तुम्हीच सांगावं मंडळी आता मला. शैलाच्या आधी खारीचा जन्म झाला आहे तर खारी तर तिथे उपस्थित असणारच ना. मला तर असंच वाटते ह्या काकूंना भरसटल्या आहेत. काकूंच्या भाषेत त्यांनी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला होता असं त्यांचं म्हणणं आहे. अजून एक युरोपच्या ताई आहेत, त्या छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतात. तर आता या टोमल काकू काय करतात, त्यांच्या कॉन्टेंटला धापण्याचा प्रयत्न करतात. त्या ताईंचे व्हिडिओ बघितले की खरंच असं वाटते की हो काहीतरी शिकायला मिळालं. पण या टोमल काकूंनी कोणाची कितीही कॉपी केली तरी देखील शेवटी काही यूज नाही होणार. मागे टोमल काकूंनी लाखोच्या गार्डनला रिनोव्हेट केलं होतं ना, तर आता तेच सारखं दाखवत बसल्या होत्या. खरं बोलू का मंडळी, त्या झाडांना ना या काकूंच्या डोक्याला जशी कीड लागली आहे ना तशीच लागली आहे. ते बघायचं सोडून काकू व्हिडिओ काढत बसल्या होत्या. कठीण आहे रे देवा या काकूंचं. देवा खरंच या काकूंना सद्बुद्धी दे रे. आता मागे मी बोलली होती बघा मंडळी, ह्या काकू त्या ऍपचं प्रमोशन करत होत्या आणि बोलल्या होत्या की मी मम्मीला या ऍपने पैसे पाठवले आहेत सामान आणायला. तेव्हा मी माझ्या पॉडकास्ट मध्ये काकूंना विचारलं होतं की सासूबाईंना का नाही पाठवलेत तुम्ही पैसे. त्यामुळे यावेळी टोमल काकूंनी घरच्यांना इन्व्हॉल्व न करता मैत्रिणीला घेऊन व्हिडिओ बनवत होत्या. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये त्यांची मैत्रीण नव्हती. तसं तर आजकाल यांच्या व्हिडिओमध्ये कोणीच येत नाही आहे. काकू फक्त फेकत होत्या की माझी मैत्रीण आता युरोपला शिफ्ट झाली आहे तर तिला घरी पैसे पाठवायचे होते. तिने मला विचारलं की तू कोणत्या ऍपने घरी पैसे ट्रान्सफर करतेस. तर तिला तर मी सांगितलं, पण त्याच सोबत मी आता तुम्हाला देखील सांगते.
मला एक प्रश्न पडलाय हो टोमल काकू, तुमची मैत्रीण तुमचे व्हिडिओ बघत नाही का? कारण याआधी कितीतरी वेळा तुम्ही त्या ऍपचं प्रमोशन केलं होतं, तिने ते बघितलं नव्हतं का? तिला माहिती नाही आहे का की तुम्ही कोणत्या ऍपने पैसे पाठवता ते घरी? टोमल काकू एक सांगू का, प्रमोशन करायचंय ना तर नीट प्रमोशन करा हो. उगाच ह्याची त्याची नावं घेऊन कशाला उगाच व्हिडिओ बनवता? तुम्ही काही फेकाफेकी केली की आम्ही ते सत्य दुनियेसमोर घेऊन येतो. त्यामुळे काकू कशाला उगाच या नसत्या उत्साहपत्या करत असता. ह्यावेळी मंडळी काकूंना कॉमेंट आली होती. अहो मंडळी, आली होती, बरोबर ऐकलत तुम्ही. काकूंनी यावेळी बरोबर उच्चार केला होता की कॉमेंट आली होती. दरवेळी काकू बोलतात ना की मला कॉमेंट आला होता. तर जसं की मी गेल्याच पॉडकास्ट मध्ये याबद्दल बोलली होती, तर यावेळी टोमल काकूंनी ही चूक अवॉइड केली. पाहिलत ना, इग्नोर करते करते बोलून बोलून काकू कशा माझा पॉडकास्ट चोरून चोरून ऐकतात आणि स्वतःमध्ये सुधारणा देखील करत असतात. मला तर असं वाटते या टोमल काकूंमुळे ना युरोपमध्ये वांग बॅन झालं आहे. आजकाल टोमल काकू वांग्याची भाजी बनवत नाही, पण हा यावेळी काकूंचं भेंडीवरती प्रेम ओतू चाललं होतं. काकू सांगतात भेंडी मी तव्यावरच बनवते. हो काकू, काय करणार ना तुम्ही पण. बनोज काका तुम्हाला कढई घेऊन देत नाही आहेत ना, मग तुमच्याकडे पण काही ऑप्शन नाही आहे. टोपात तर तुम्ही भाजी बनवू नाही शकत, म्हणून तुम्ही तव्यामध्ये केली. त्या घरकोंबडी सारखं ह्या काकूंनी पण काल टोमणे मारू सेशन सुरू केलं होतं. काकू इनडायरेक्टली सांगत होते त्यांच्या अंधमंद भक्तांना की नेगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा. हो म्हणजे मंडळी त्या स्वतःबद्दलच बोलत होत्या हो. काय आहे ना, काकूंची एक टोळी आहे आणि त्या टोळीची लीडर कोण आहे ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, घरकोंबडी मनीश्री. तर यांच्या टोळीमधले जे लोक आहेत ते घाणघाण व्हिडिओज बनवतायत, नेगेटिव्ह बोलतायत किंवा रोस्टर आणि रिॲक्शन वाल्यांबद्दल हेट स्पीच देतायत, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असं काकू सांगत होत्या. ह्या काकूंचा किती मोठा गैरसमज आहे ना मंडळी. यांना वाटते की या एकदम खऱ्या आहेत किंवा एकदम सोज्वळ आहेत. पण जसं की मी सुरुवातीलाच बोलली आहे की काही स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे, काही नाही तर खूप स्क्रीनशॉट्स आहेत. जर मी इथे ते दाखवले ना तर काकून नक्कीच दुसऱ्या दिवशीपासून युट्यूब वरून निघून जातील. कारण काय आहे ना, काकूंनी जर ते स्क्रीनशॉट्स बघितले ना तर काकूंच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. काकूंचं असं झालं आहे, करून करून भागली देवपूजेला लागली. हो टोमल काकू, राहू दे ना हो. किती पॉझिटिव्ह आहात ना तुम्ही, ते दिसलं आम्हाला. म्हणून तर आमची स्टाईल कॉपी करून वेगवेगळे आयडी खोलून आमच्याबद्दल काय पण खोटं नाटक पसरवताय ना. काकू तुम्हाला तर एक गोष्ट माहितीच असेल, जो दिखता है वही बिकता है, जो नहीं दिखता वो बेचना मतलब पागलपंती है. मंडळी तुम्हाला माहिती आहे का, या टोमल काकू यावेळी फ्रुट्स घेऊन आल्या होत्या आणि वॉश करून दाखवत होत्या. पण यावेळी टोमल काकूने ग्रोसरी शॉपिंग दाखवली नाही. मला असं वाटते परत आता या चेरीज बेरीज असंच ग्रोसरी स्टोर मध्ये बिल न देता खाऊन आल्या असतील. काकूंच्या घड्याळात 3 वाजले की लगेच काकू दाखवत बसतात, आता वाजले आहेत 3, आता मी 1 तास योगा करणार आहे. हो टोमल काकू, काय करायचं हो आम्ही तुमच्या घड्याळात 3 वाजलेत बघून. टोमल काकू तुम्ही असं घड्याळ दाखवून टाइम दाखवता ना, तेव्हा मला एक गाणं आठवते, ते म्हणजे मंडळी काल पण या टोमल काकू मीटिंगला गेल्या होत्या असं त्या बोलल्या, पण ऍक्च्युली ना त्या लेझिम प्रॅक्टिसलाच गेल्या होत्या. आता ही गोष्ट टोमल काकूंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवली, पण काकूंचा तो व्हिडिओ मी बघितला आहे. जी मंडळी इन्स्टावर असतील तर त्यांनी लगेच मला DM करा, मी काकूंची लेझिम प्रॅक्टिस दाखवते तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट, या काकू एरवी काकांना घेऊन फिरतात, पण आता यांना ट्रेन मध्ये पण सोबतीला मैत्रीण हवी झाली होती. ट्रेनचा प्रवास पण या काकू एकट्या करू नाही शकल्या. कमाल आहे ना या काकूंची. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, काही दिवसांपूर्वीच म्हणजेच लास्ट वीकला टोमल काकूंच्या जेवढ्या फ्रेंड्स आहेत ना, ज्या टोमल काकूंनी दाखवल्या आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये, त्यांनी एक गेट टुगेदर केलं होतं. पण त्या गेट टुगेदर मध्ये ह्या टोमल काकूंना इन्व्हाइटच केलं नव्हतं असं मला तरी वाटते. मस्त ना. हो
मस्त. मला असं वाटते ह्या काकूंचा सगळ्यांनी एकदम पत्ता कट केलाय. जेवढ्याच तेवढं आता सगळे असतात काकूंसोबत. कसं असते ना मंडळी, कधी कधी आपल्या हिताचं जे सांगणारे असतात त्यांचाच आपल्याला पटत नाही, पण जे आपल्या तोंडावर गोड गोड बोलतात त्यांच्यावर आपला विश्वास बसतो. पण हा जो गोड बोल्या असतो ना, तो खरं तर दोन्ही बाजूने असतो, आणि जो धडधड बोलून मोकळा होतो त्याच्या मनात काही नसते. हेच या क्रिंज आंटीजला समजत नाही आहे. आज काय तर टोमल काकूंकडे भयानक वातावरण होतं. सारखं काकू सांगत होत्या की मी इथे युरोपला राहते. अहो टोमल काकू, माहिती आहे हो आम्हाला सगळ्यांना की तुम्ही युरोपला राहता. आणि टोमल काकू, तुम्हाला परत सांगते हो, त्या लितिकरचं कॉपी करणं जरा बंद करा. ती ना खूप छान प्रकारे सगळं एक्सप्लेन करते. तुम्हाला नाही जमणार ते, राहू द्या. ह्या टोमल काकू कुठे पण आजकाल जातात तर आजूबाजूचं काही दाखवत नाही, पण आज डेट लिहून दाखवली होती मुद्दाम फॉर्म भरताना. आज टोमल काकू रेसिडेंट परमिट बद्दल बोलल्या, पण ह्या काकू तर रेसिडेंट परमिटची पूर्ण प्रोसेस दाखवणार होत्या. मागे ते हरवलं होतं असं यांनी कारस्थान रचलं होतं ना त्यावेळी. काय झालं बरं आता, विसरल्या का या काकू प्रोसेस दाखवायला? काकू, जर तुम्ही विसरल्या असाल ना तर मी इथेच आहे हो आठवण करून द्यायला. घाबरू नका तुम्ही. पण काकू, मी तुम्हाला एक सल्ला देऊ का? सगळं काही आहे ना ते खरं खरं सांगून टाका आता तुमच्या अंधमंद भक्तांना की तुम्ही हे सगळं नाटक केलं होतं. मला तर माहिती आहे हो टोमल काकू की तुमचं रेसिडेंट परमिट हरवलंच नव्हतं. मी तर तुमची पोलखोल देखील केली होती, ती पण एकदम पद्धतशीरपणे. टोमल काकू, किती वेळ हो हे ताणून ठेवणार आहात? सांगून टाका आता की ते हरवलंच नव्हतं. ही सगळी नाटकं तुम्ही फक्त व्ह्यूज साठी केली होती. मला तर असं वाटते ह्या टोमल काकूंनाच वेडच लागलं होतं, कारण आज काकू सायकल चालवून दाखवत होत्या. अहो काकू, तुम्ही सायकल चालवताय ना ते खरंच खूप चांगलंच आहे हो, पण मागे तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही कार शिकणार आहे. त्याचं काय झालं हो काकू? कधी कार शिकणार आहात तुम्ही आणि कधी कार तुम्ही चालवून दाखवणार आहात ते सांगा बघू आधी. आजच्या व्हिडिओमध्ये पण टोमल काकूंनी परत फेकाफेकी केली होती. काकू बोलतात, मी 12वीला असताना माझ्या वडिलांनी स्कूटी घेऊन दिली होती व्हाईट कलरची. जसं की मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ह्या टोमल काकू मागे भारतात आल्या होत्या तेव्हा या सासूबाईंच्या पाठी बसून फिरत होत्या सगळीकडे. जर या काकूंना स्कूटी चालवता येते तर मग या सासूबाईंना पाठी बसवून स्वतः पण तर स्कूटी चालवू शकल्या असत्या ना. टोमल काकू घरी आल्या आणि बोलल्या की तिथे तो फॉर्म होता फ्रेंच किंवा लक्झमबर्गिश मध्ये असतो. आता चला पकडून चाला मंडळी की तो फॉर्म कदाचित इंग्लिश मध्ये होता असेल. पण आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की या टोमल काकूंचं मराठीचे वांदे आहेत. मग विचार करा, तुम्हाला तरी असं वाटते का की या टोमल काकू तो फॉर्म एकटीने भरतील? ह्यांना साधं धड इंग्लिश बोलता येत नाही, मग या दुसऱ्या कोणत्या लँग्वेज मध्ये तो फॉर्म एकटीने भरतील का? आणि बाहेरच्या कंट्रीज मध्ये प्रत्येक गोष्टीचा एक टाइम स्लॉट असतो, वर्किंग आवर्स असतात, जसं की 8 to 12 मध्ये लंच ब्रेक असतो, शनिवार रविवार सुट्टी असते. म्हणजे काका हिच्या सोबत गेलेच होते असणार. तिथे असं थोडीच चालते की बाबा माझ्या नवऱ्याचं पण कार्ड काढून द्या. तिथे सिग्नेचर तर काकांची लागलीच असणार. मग आता या काकूंनी काय काकांची सिग्नेचर पण स्वतःहून केली का? या काकूंची ना खोटं बोलण्याची घाणेरडी सवय काही जाणार नाही आहे या जन्मात. उगाच ना समोरच्याला वेड्यात काढण्याची कामं करते ही बाई. मला तर असं वाटते हिने ते कार्ड मे मध्ये वगैरे अप्लाय केलं होतं असेल, आणि आता कसं काही दाखवण्यासारखं नाही म्हणून कॉन्टेंटची कमी असल्यामुळे आता तिने तो व्हिडिओ दाखवला असेल. आणि मेन गोष्ट तर तुम्ही ऑब्झर्व केलीत का मंडळी, टोमल काकू बोलल्या होत्या इथे असं गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये शूटिंग अलाउड नसते, पण टोमल काकू जेव्हा फॉर्म भरत होत्या तेव्हा मुद्दामून त्यांनी ती डेट दाखवली होती. आता तुम्हीच सांगा मंडळी, गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, शूटिंग अलाउड नव्हती, मग या काकूंनी असं का बरं केलं? परमिशन नसताना देखील या टोमल काकूंनी तिथे व्हिडिओ शूटिंग का बरं केली? अहो टोमल काकू, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा हो. कशाला उगाच खोटं बोलता? एवढं तुमची पोलखोल होते दर आठवड्याला, तरी तुम्ही सुधारायचं काही नाव घेत नाही आहात. टोमल काकू, खरं खरं सांगा हो, असं खोटेपणा करून काय मिळते तुम्हाला? काकू, थोडी तरी शिल्लक असेल ना तुमच्यात तर जरा सुधरा आता. एवढंच बोलेन मी, आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. तर मंडळी, तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.